हाय मित्रांनो. तर मला एवढा हसायला येते काय सांगू. प्रणवीला झाली सर्दी आणि तिला वाफ घ्यायचे ते खुर्चीखाली जाऊन लपले बघा. ये वाफ घ्यायला चल. वाफ नको म्हणते. हे बघा वाफेची मशीन. अगोदर रडायची सुरुवातीची बघितलं काय. ही वाफेची मशीन आहे आणि हे बघूनच घाबरते ती बरं का. तर जाऊन खुर्चीखाली लपली होती. बाई दिवस ये वाफ देऊया. बघू शकता. उंच कर. तर बघू शकता. बघूया आपण तिची रिॲक्शन काय आहे ती वाफ घेताना. तर प्रणवी बघा कुठं लपली आहे बघा. कुठं जाऊन बसली बघितलं का. बघू शकता. मी अजून तयारी करते वाफ द्यायची. अजून केली नाही आहे. तर ही बघा ही कुठं जाऊन शोधते जागा. कुठं लपा म्हणून खुर्चीखाली आली जाऊन. तर म्हणतं खुर्चीखालनं आणूया तिला परत. तर आता माझ्या मागे येऊन लपले. ही काय लपायची जागा आहे काय. ही बघा. ही बघा कशी बसले बघू शकता. ही बघा इकडं बघा. ही बघा प्रणवी कशी माझ्या मागे बसली. ही बघ अजून जाते आतमध्ये घुसते. बघा. तर हिला आपण वाफ द्यायची आता. प्रणवीला आपण वाफ देणार आहोत. वाफ घ्यायची ना. इकडे बघ. इकडे माझ्या समोर आहे. वाफ घ्यायची. वाफ घेऊया काय. वाफ द्यायची का तुला वाफ द्यायची का. नको. बघितलं काय. बघापासून नको म्हणते. काय म्हणते माहिती का. मला वाफ नको. दादाला दे दादाला. मला नको. पिल्लूला वाफ नको म्हणते. दादाला दे दादाला. मम्मा दादाला वाफ दे. मला एवढं हसायला येतं ना खरंच ना. तर बघू शकतो. थांबा बघा तसं थोड्या वेळाने पण तिची रिॲक्शन मी तोपर्यंत चला ही टाकते. कुठं ते आस्तलीन. हे बघा आस्तलीन आणलं आहे. हे ट्यूब आहे. तर आता आपण हे ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. हे फोडायला बघते तर फुटं पण नाही फुटत बाबा. उठे तिकडं बस. हे बघा काय ते जोर लावायला ताकद पण नाही. हे बघा मी घरी आणूनच ठेवते कारण की संभवला पण रात्रीच्या कधी पण वेळ पडते नाही का. म्हणून मी अगोदर आणून ठेवली असते. आणि मोठ्या माणसांसाठी हा मोठा मासा आहे आणि छोट्यांसाठी छोटा आहे. हा छोटा आहे. दे ते दे. हे कसं आहे असं. हे बघा आता आपण तयारी केली आहे वाफेची. तर आता त्यामध्ये तर एकदा वाफ दिली होती ना 3 ट्यूब वाया घालवून दिलं. दादाला वाफ दे. दादाला बघितलं का वाफ घेताना किती रडते. अगोदर द्यायच्या अगोदर तिची ही सुरुवात डोळ्यात हात घेणं. घे हातात घ्या. दे इकडं. लावले आता मला पकडावंच लागणार आहे. कर चालू वरून. हां कर. हे बघा वाफ चालू झाली. तर सर्दी झाली 2-3 दिवस झाले सर्दी झाले. त्यामुळे म्हटलं वाफ देवावंच तिला नाही का. हे बघा वाफ घेते म्हणजे जरा तिला नाक जरा मोकळा होईल ना अशा हे म्हणून वाफ द्यायची. आणि मी घरात मशीन आणूनच ठेवत असते. हे बघा ह्याच्यासाठी ह्या संभवसाठी मशीन लागते. त्यामुळं घरी मी आणूनच ठेवते मशीन. कधी पण वाफ देता येते. आणि आता वाफ घेतलं की जरा शांत झोपेल. रात्रभर आहे ना नाक तिचं हे होतं वाफ हे जाम होतं एकदम जाम. आता जरा मोकळा होईल वाफ घेतल्यानंतर. म्हणून म्हटलं थोडा वेळ वाफ द्यावं. लाईव्ह चालू करायचे तर 9 वाजता. म्हणून म्हटलं त्याच्या आवडीला वाफ द्यावी. तर मग आजपासून ती म्हणते नको. दुपारी देत होते वाफ. दुपारी का म्हणते नको म्हणून. लय रडायला लागली दुपारी पण. चला आता देऊया. तर लय मुलांचं अवघड आहे बघा. आणि झोपत नाही रात्रीची झोप नाही तर मला पण झोप लागत नाही. तळमट होते. तोंडावर दान पाय मारते. त्याच्या तोंडावर मारते. माझ्या तोंडावर मारते. काय विचारायचं नाही. झोपत नाही रात्रभर मग. कारण की श्वास कोणतं ना त्यामुळे रात्रभर झोपत नसेल. आणि मग आपल्या लेकरांना बरं नसतं तर आपल्याला बरं वाटतंय का. मग असं पकडत असं पकडत नाही. कुठं झाले बघ.
अशी लावायची झालं. नको हां अशी. ओके हां झालं. काय देऊ? शांतपणे घ्यायचं. मी ते पकडते. हो मी पकडले ते बघ. तिकडं बघ सगळेजण बघताय तू वाफ कशी घेते. बघा आमची प्रणवी किती गुड गर्ल आहे की नाही? हो की नाही? गुड गर्ल आहेस ना तू? हो ना? हो सांग सगळ्यांना. हो म्हण. हो हो मग गुड गर्ल आहे की नाही? वाफ घेते की नाही? हो मग दादा नाही घेत आहे ना? दादा घेत नाही ना? नाही म्हण नाही. तुम्ही जेवण केलं का? विचार. जेवण केलं का सगळ्यांनी? जेवण केलं का? विचार. जेवण केलं का? विचार. विचार. गुड नाईट. गुड नाईट म्हण. गुड नाईट. तर चला मित्रांनो बाय बाय. आपला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडलास तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असं सपोर्ट करा सगळ्यांनी. तुमच्या ह्या गरीब बहिणीला सपोर्टर करताच. तर वाईट लोकांनी पण खूप त्रास दिले तर वाईट कमेंट प्लीज करू नका. वाईट कमेंट करायचं प्लीज थांबवा सगळ्यांनी. तुम्हाला एक कळकळूंची विनंती आहे. तर वाईट कमेंट थांबवा पहिल्या. कारण की आपल्या घरी पण आई बहीण वगैरे आहेत. त्यामुळे कमेंट नीट करा. एवढीच सांगण्याची माझी हे आहे. हां तर चला बाय बाय. भेटू चला परत नंतरच्या एक ब्लॉगमध्ये की नाही. बाय कर सगळ्यांना. बाय कर. बाय बाय. गुड नाईट.